इराण आणि इस्रायल या युद्धजन्य परिस्थितीनंतर संपूर्ण देशभरामध्ये अनेक उद्योग असतील यांच्यावर परिणाम जे आहेत ते झालेलं पाहायला मिळतात. अगदी अत्यावश्यक सेवांपासून ते उद्योगांपर्यंत याचा परिणाम पाहायला मिळतो. खरं तर उद्योग जगतावर याचा सगळ्यात मोठा परिणाम आहे. मात्र याबाबत काय नेमके भविष्याबाबत कशा पद्धतीने परिस्थिती असेल, काय असेल याबाबत माझ्यासोबत बोलण्यासाठी कोल्हापुरातली प्रसिद्ध घाडगे पाटील इंडस्ट्रीचे प्रमुख किरण पाटील सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. खरं तर काय नेमकं या युद्धाच्या परिस्थितीमुळे काय परिस्थिती असते? हे जे युद्ध अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू झाले त्याचं बरेच परिणाम होणार आहेत सगळ्या जगावर. त्यामध्ये मुख्यतः म्हणजे भारतामध्ये महागाई वाढेल, पेट्रोलच्या प्राइसेस वरती जातील आणि मुख्यतः म्हणजे फाउंड्री इंडस्ट्रीला जे ह्याची एनर्जी कॉस्ट आहे ती वर जाईल. त्यामुळे आपल्या देशामधले जे ट्रॅक्टर्स विकले जातात शेतकऱ्यांना किंवा गाड्या विकल्या, स्कूटर, ह्या सगळ्यामध्ये वाढ दिसेल येत्या काळात. आणि प्रत्येकानं जे आजचे पेट्रोल चे दर आहेत, $65 होते ते आता 85ला जाऊन पोचलेले आहेत आणि असं अपेक्षित आहे की ते $120 ते $150 पर बॅरल जाईल. तर हे जे वाढ होणार आहे ती कस्टमरवर लादली जाईल, त्यामुळे इन्फ्लेशन वाढेल. इलेक्ट्रॉनिक्समध्ये ज्या रेअर अर्थ मिनरल्स आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला माहितीच आहे काय सुरू आहे ते, तिथे सुद्धा वाढ होणार आहे. आणि हा जो परिणाम आहे ह्याला काही काळ लागेल. लगेच आपल्याकडे जवळजवळ 40 दिवसापर्यंत पेट्रोलियमचे स्टोरेज आहे, पण ते मधल्या ह्याच्या स्टेट ऑफ होर्मुझचा आता ब्लॉक झाल्यामुळे तिथून बोटी येणं बंद झाले आणि काही बोटी बुडवल्या गेल्या तिथे मोठ्या प्रमाणात. कारण तो पॅसेज आहे तो 23 मैलाचा पॅसेज आहे स्टेट ऑफ होर्मुझ. त्याच्यामध्ये जर एखादी बोट बुडाली की त्याचा परिणाम ट्रॅफिकवर होतो. आणि ती त्या भागामध्ये इराण एका काठावर आहे, त्यामुळे ते बसून काही उडू शकतात. तो एक मोठा ह्याच्यामध्ये फ्युअल कॉस्टचाच मोठा परिणाम होणार आहे. बेसिकली फाउंड्री उद्योग कोल्हापूरमध्ये बरेच आहेत, साधारणतः 400-500 आहेत असं सांगितलं जातं. या फाउंड्री उद्योगावर कसा परिणाम असेल याचा? हे फ्युअल कॉस्टमुळे जो काय परिणाम होणार, कारण ते गायन आपल्या देशामध्ये बनतं. स्क्रॅप आता आपल्याकडे गाड्या ह्याचं प्रोडक्शन आपण जगातले तिसरे आहोत, त्यामुळे आपल्याकडे आता स्क्रॅप अवेलेबिलिटी आहे. मुख्यतः एनर्जी कॉस्ट मुळेच इन्फ्लेशन सुरू होईल. आणि किती दिवस हे युद्ध चालतंय त्याच्यावर सुद्धा आहे. काही म्हणतात 5 आठवडे, 4 आठवडे, पण नंतर त्याचा जो परिणाम प्रोलॉंग परिणाम राहील. कारण बरेचशा रिफायनरीज उडालेल्या आहेत, पाईपलाईन्स उडवलेल्या आहेत. म्हणजे बेसिकली प्रोसेसिंग जे ऑइल अँड गॅसचे जे फॅसिलिटीज आहेत त्या सगळ्या बऱ्याचशा उडवलेल्या आहेत. ते परत रिस्टोअर करायला वेळ जाईल. पण आमचे काही प्रॉडक्ट्स आम्ही ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीला देत असतो. हा जो आहे गेट वाल्व हा म्हणजे जिथून जमिनीतून क्रूड ऑइल बाहेर येतं तिथे वापरला जातो. एक्सप्लोरेशन नंतर हा जो प्रॉडक्ट आहे हा डिस्ट्रीब्युशन, म्हणजे जिथून रिफायनरीमध्ये जिथे प्रोसेस केलं जातं ऑइल, आणि ते ऑइल म्हणजे एव्हिएशन फ्युअल, आपलं डिझेल, पेट्रोल हे डिस्ट्रीब्युशनला जातं. तर तिथे त्या सुद्धा बऱ्याचशा फॅसिलिटीज आता ह्याच्यामध्ये मिडल ईस्टमध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे. त्याचा परिणाम काय होईल हा थोडे दिवस थांबल्यानंतर आपल्याला समजेल, पण नक्की परिणाम होईल. कारण अजून ते पेटलेले आहेत सगळे, हे ते विझवणं एवढं